डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत सार्वजनिक खाजगी तत्वावर विकसित होणाऱ्या मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रत्यक्ष भूमिपूजनाला आज इथे मुख्यमंत्री स्वतः येणार. आपण पाहू शकता की पूर्ण तयारी झालेली आहे. मुख्यमंत्री येणार आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री असणार आहेत देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा येणार आहेत. मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. पूजेची तयारी आपण पाहू शकता की इथे कलश मांडलेला आहे. इकडे ही तयारी करून टाकलेली आहे. कार्यकर्त्यांची इथे रेलचेल आहे. कार्यकर्ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि ह्या एकंदरीत तयारीमध्ये आता आपण हे जे काही कार्यकर्ते बसलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारची ही तयारी आहे, कारण की इथं उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आपल्यासोबत आता स्थायी समितीचे माजी सभापती दीपेशजी मात्र आहेत. दीपेशजी, काय सांगाल की कशा प्रकारचं उद्घाटन हे आहे? डोंबिवलीमध्ये गेल्या 14 ते 15 वर्षापासून डोंबिवलीचं मुख्य भागामध्ये असलेलं सुतिकागृह हे बंद पडलं होतं आणि त्याची जागा मोकळी होती. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आज तिथे 50 बेडचं मेटर्निटी आणि 150 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. हे डोंबिवलीकरांसाठी खूप मोठी भूषणावह गोष्ट आहे की खासदारांच्या माध्यमातून आज याचं भूमिपूजन होत आहे आणि लवकरच हे हॉस्पिटल सुरू होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे काही नेते इथे आहेत, त्यांनाही आपण विचारणार आहोत की सर, कशा प्रकारे स्वप्नपूर्ती होते का? खूप चांगल्या पद्धतीचं काम डोंबिवली शहरासाठी उभं राहतं आहे. गेल्या अनेक वर्षापासून याची प्रतीक्षा डोंबिवलीकरांना होती. खरं म्हणजे डोंबिवलीची सुरुवातीला असणारं सुतिकागृह आहे. हजारो लोकांनी याचा लाभ घेतला, पण मध्यंतरीच्या काळात दुर्दैवाने याचं काम बंद राहिलं. मधलं जे 2.5 वर्षाचं सरकार होतं त्याच्यात ते अजून हे काम रेंगाळलं. नंतर जे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आता राष्ट्रवादी यांचं जे सरकार आलं ह्याच्यामधनं जी विकास कामं सुरू झाली त्याचं हे एक उदाहरण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चांगल्या प्रकारचं काम डोंबिवलीमध्ये उभं राहतं आहे. अनेक महापालिकेमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले. आता खासदार आणि आमदार माननीय श्रीकांतजी शिंदे आणि रवींद्रजी चव्हाण या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आता हे हॉस्पिटल डोंबिवलीकर आणि आजूबाजूच्या परिसरासाठी लोकांच्या सेवेमध्ये येईल. सर्वांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. पण ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य रुग्णांना मुंबईकडे जावं लागतं आहे, त्यासाठी काय वेगळी व्यवस्था असणार आहे का, काय सांगा? निश्चितपणाने असेल. जसं आता शास्त्रीनगरला पोस्टमॉर्टमची पण सुविधा उपलब्ध झाली. मी तेच मगाशी म्हणालो की आता एका मताची किंवा एका विचारसरणीच्या लोकांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळे या सर्व भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या अंतर्गत आजचा हा जो कार्यक्रम आहे आणि या महायुतीच्या अंतर्गत हा जो कार्यक्रम आपण पाहू शकता की इथं या कार्यक्रमाच्या या सर्व तयारीची आता तयारी झालेली आहे आणि या तयारीच्या अंतर्गत आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हे जे उद्घाटन जे होणार आहे आणि सर्वसामान्य याचा दिलासा मिळेल असं कुठेतरी सांगितलं जात आहे. मात्र या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वसामान्यांना जो फायदा व्हायला पाहिजे, कारण की आतापर्यंत इथे दवाखान्याच्या नावावर इथे जवळ खूप दिवसापासून हे प्रसूतिगृह बंद होतं आणि आता कुठेतरी हे प्रसूतिगृह जे आहे ते आता सुरू करण्यात येत आहेत. आपल्यासोबत ग्रामीण तालुका अध्यक्ष आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत की ग्रामीण भागामध्ये जी आस्था जाणवते इस्पितळाची आणि आज इस्पितळ जे होत आहे त्यामुळे ग्रामीण पट्ट्यात कसा फायदा होऊ शकतो? नक्कीच अनेक वर्षापासून डिलिव्हरीच्या पेशंटला खूप त्रास होत होता. शास्त्रीनगरला काय सुविधा नसल्यामुळे कळव्याला किंवा मुंबईला जावं लागत होतं. त्यात जर प्री मॅच्युअर्ड बेबी असेल तर त्याला जे इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या इन्क्युबेटरची सोय नसल्यामुळे दिवसाला 5 ते 7 हजार रुपये भरून प्रायव्हेट हॉस्पिटलला शिशूला ठेवायला लागत होता. परंतु आता हे इथे हॉस्पिटल झाल्यानंतर सर्वांची गैरसोय दूर होणार आहे आणि त्याच्यामुळे एक आनंदाचं वातावरण सर्वांमध्ये आहे. डोंबिवलीमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणाच्या अंतर्गत आता कुठेतरी आपण बघतोय की ह्या अंतर्गत ही जी काय तयारी होते. माझ्यासोबत उपजिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे, काय सांगाल की ही जी तयारी कशा प्रकारची आहे? सन्माननीय आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल गेल्या म्हणजे 10 वर्षाचा त्यांच्या खासदारकीचा जर टर्म्स बघितला तर हा आता जो गेल्या 3-1 वर्षाचा जो टर्म आहे
जे जे स्वप्न डोंबिवलीकरांनी बघितलं, ज्या ज्या सुविधा, जे जे प्रोजेक्ट डोंबिवलीकरांना डोंबिवलीसाठी हवे होते, ते प्रोजेक्ट आता पूर्णत्वास येताना दिसत आहेत. आज हे सुतिकागृहाचे जे स्वप्न होते ते अनेक डोंबिवलीकरांनी एक प्राईम लोकेशनला एक भव्य असं सुतिकागृह, आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघत असाल या समाजामध्ये कॅन्सर रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. डोंबिवलीसारख्या ठिकाणी आज आम्हाला जर कॅन्सरचे उपचार करायचे झाले तर मुंबईला पळावं लागतं. तर या उपचाराचं एक सुसज्ज असं इमारत कॅन्सरची या डोंबिवली शहरात उभं राहते, हे खरोखर अभिमानास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे. कॅन्सर कोणाला होऊ नये हे दुःखद आहे, परंतु एक सुविधाचा विचार केला तर सुविधा ही डोंबिवलीत नक्कीच. आमच्या उभी राहते. नक्की शासनाने आपला हा विचार केलेला आहे आणि या विचाराच्या अंतर्गत शासन आपल्या दारी कुठेतरी हे आलेलं आहे आणि याच अंतर्गत आजचा हा जो सोहळा आहे तो रंगलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली.